नमस्कार. मी आज बनवणार आहे घेवड्याची भाजी. तुमच्या इकडे ह्या भाजीला काय बोलतात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बेसिकली मी कोवळ्या आकाराच्या घेवड्याच्या शेंगा घेतल्यात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे निसून घ्या. निसून झाल्यानंतर मी इकडे पाणी गरम करायला ठेवले होते. फक्त गरम पाण्यात ह्या शेंगा टाकायच्या व लगेच काढायच्या. असे केल्याने त्यामध्ये जर काही उग्रट वास असेल तर तो येत नाही भाजीला. खूप पद्धतीने व वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी बनवता येते, पण मी आज थोडीशी ओलसर होणारी, सुक्की न होणारी अशी भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी ओले खोबरं, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर व हिरवी मिरची वाटून घेतली आहे पाणी टाकून मिक्सरला. कढईमध्ये तेल गरम करून घेतले. त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग व कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकू शकता. त्यामध्ये हळद टाकली व ज्या आपण शेंगा सोलून घेतल्या होत्या त्या टाकायच्या व छानपैकी तेलामध्येच ह्या शेंगा फ्राय करून घ्यायच्या. आधी मीठ टाकायचे चवीनुसार. त्यानंतर आपण जो मसाला मिक्सरला बारीक केला आहे तो टाकून घ्यायचा. तो देखील यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचे. आता कढईच्या वरती ताटामध्येच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे थोडे. ते गरम पाणी झाल्यानंतर तेच पाणी मी भाजीमध्ये थोडे थोडे करून टाकणार आहे. तुम्हाला किती दाटसर व पातळ भाजी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. ही भाजी शिजायला टाईम लागत नाही. झटपट अशी आपली घेवड्याची भाजी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.